तो हे गाईज, मी आप सबका दीपक गावित 1820. तर आता आपण चाललेलो आहे गणपती पाहायला आणि मस्त जेवण वगैरे झालेलं आहे. आता मस्त गणपती पाहायला जाऊ आपण. माहिती का, सगळे नाशिकचे तुम्हाला आज गणपती दाखवतो. स्पेशल आज हा ब्लॉग त्याच्यासाठी येणार आहे. तर चला पुढे भेटूया आपण. तर आम्ही इकडे थांबलो होतो. आता कमलेश भाऊ, तो पण एक ब्लॉगर आहे, तो पण ब्लॉग एडिट करत होता, म्हणजे इंट्रो वगैरे देत होता. तो हेल्मेट लावाय जायला निघलोय तसंही, पण डोका गरम आहे साला. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा गावित दीपक गावित 1820. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा दीपक गावित 1820. चमत्कार गाईज आम्हाला चालीवर रोस्ट करून राहिला, पण दीपक गावित चमत्कार इसके पीछे बैठा है गाइस. तर आता आपण चाललेलो नाही का गणपती पाहायला. मी आणि कमलेश चाललेलो आहे. तो म्हणजे आज सातपूरवरनं आला, म्हणे बा एक दिवस आहे बा, आपण चल बा गणपती पाहायला. म्हणे पेट्रोल पण टाकले, पेट्रोलवरनं आठवलं पेट्रोलने टाकलेले बाय. हा गाइस, पेट्रोल आम्ही टाकणार आहे 50-50 ब्लॉक दोघांना पाहिजे म्हणून बाउंड्री तर करनी पडेगी की नाही. नाही भाई, मी निर्धार युटर्न मारीन. काहीच तुम्हाला माहिती आहे ना माझी परिस्थिती कशी आहे. मी लगेच युटर्न मारीन. माझ्याकडे भाऊ पैसे नाही, तू 120 तो है गाइस, मैं आप सबका दीपक तो है गाइस, मैं आप सबका दीपक 1820. दीपक गाइस 2024. दीपक गाइस 2024. तर मित्रांनो, आपण आता चाललेलो गणपती पाहायला. आपण मस्त थोडंसं गणपती पुळ्याला आता आपण चाललोय. गणपती कुठे रे, गणपती पाहायला चाललेलो आहे. आपण जाऊ आता मस्त पैकी, पाहू इकडे जाऊ, सगळे जाऊ मस्त पैकी. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे ना. आपल्याकडे कमलेश जाड्या आलेला आहे. आपल्याकडे कमलेश जाड्या आहे. कमलेश जाड्या दीपक गावित 1820. कमलेश जाड्या दीपक गावित 1826. आपला कमलेश जाड्या आलेला आहे आपल्याकडे. काय दीपक गावित 1820. तो गाईज 1820. कमलेश जाड्या 1820. तर नाही का, आता आपण चाललेलो आहे मस्त मस्त. आता इकडे पहिले गोदा पार्कच्या इकडला आपण दर्शन करू. तिथं भूत वगैरे नाचता नाही का म्हणे, थोडी साफसफाई करू आणि मग जाऊ. इकडे गोदा पार्कला साफसफाई करून मग जाऊ. कागदा मी काढतो ना पण. मी काढू का? नको तूही काढ. तर गाईज आपल्यासोबत इथे 3 युट्यूबर आहेत. तर गाईज मी म्हटलं सगळेच व्लॉग काढत आहेत, मग आपण पण काढावा. तो हे गाईज सांग ना. 1820. 2024. मी दीपकला सांगतो की आपल्या चॅनलचं नाव चेंज करून टाक. दीपक गावित 2024 ठेव, कारण ते सगळ्यांच्या लक्षात राहील. कारण 1826 दीपक गावित 1820 बाटली हेल्मेट लेके यहाँ पे 2-3 ब्लॉगर आ चुके हैं. ये सीन है. आम्ही इथे थांबलो होतो गोदा पार्कला. बघा बाकीचं जाऊ द्या, त्यांना पुढे जाऊ द्या. आता आपण विषय घेऊ, म्हणजे असा की आपण आता चाललेलो आहे गणपती पाहायला. तुम्ही नाशिकचे गणपती पाहायला जाऊ. आपण थोडी कॉमेडी लय झालेली आहे, आपण लय हसलोय, लय एकमेकांना रोस्ट केलेलं आहे आपण. आता आपण जाऊ गणपती बाप्पा पाहायला. तर आणि मस्त गाणे बिणे ऐकू येऊ राहिला. तर चला तुम्हाला तिथे पुढे जाऊन गाणे दाखवतो. आणि जेवण वगैरे करून निघलो आम्ही. आता कसे दिसतंय मस्त हेअरस्टाईल वगैरे, केस विसरलेले. जाऊ, यांनी खूप टाइम केलेला आहे. मोस्ट म्हणजे 1826 टाइम केलेला आहे.
पुढे चाललं आपण रिक्षात नाही जायचं गाडी आपण आले आपल्याकडे गाडी आहे रिक्षात नाही जायचं आपण गाडी आणले ते हेल्मेट आणलं का आता आपण इथं एकदा होऊन जाऊ दे कमलेट जाऊ काहीच बाकीच्यांना नाही टाकायचं आपले कराय काय आलो इथे ब्लॉक रस्त्याला लोक काय आली गेली का उडून घ्या रस्त्याला मध्ये गाडी का उडून घ्या तर मित्रांनो आता आपण गोदा पार्कला 2 गणपती बसलेले काय रे आपण 2 गणपती बसलेले आपण पाहिलेले आता आपण आता अशोक स्तंभाला चाललेलो आहे काय गणपती बघायला भेटेल पुढे रामनगरीचा राजा रामनगरीचा राजा आपण आता रामनगरीचा राजा पाहू इथं बघा तुम्ही रामनगरीचा राजा आहे इथं आलोय आपण जवळजवळ जे सगळे एक्सप्लोर करणार आहोत आपण ब्लॉग चालूच नाही आहे एवढा बोलून ब्लॉग चालूच नाही बंदच रामनगरीचा राजा हे कधी पाडेल ते मागेच पाडेल कधी तिथे पुढे रे काही झालंय नाही रे चिकल माखलाय गाईज आहे पाय यांच्या बंदे आहेत यांच्या बंदे आहेत आम्ही सिगन लोक आम्ही तिघ फिरणार आहे अरे आपले पप्पा आहेत ना पुढं आता मग तडा पाहू ना तो आता थोडा उजेड आहे का असेल ना पाहू ना नमस्कार यादव कुठे फिरू राहिले तुम्ही हा कुठे फिरू राहिले तब्येत वगैरे बरं ना दीदी तर लय मोठी झाली आता तिला आपल्या आरटीओलाच ना
ताजे ताजे फुलं सांग रे. देवासाठी फुलं घ्या. 10:30. काही नाही मित्रांनो, आपण आरकेवर आलो होतो. तसं आपण तुम्हाला तुम्ही ब्लॉग पाहूच राहिले तसं आपण आलो होतो. आणि माझा घसा एकदम दुखून आलेला आहे. काय माहिती मला काय झालं नाही की म्हणजे असं ती आज एकदम गपचूप शांत बसत होती, बसली होती. तिचे फुलं वगैरे विकले नव्हते जात, तर मग मी डायरेक्ट तिला बसून घेतलं ना, फुलं आडायला बसलो. फुलं घ्या. माझा काही संबंध नव्हता, पण काय मनात आलं काय माहिती. पण मग लय आडायला बसलो, फुलं घ्या. आता वाजलेले 11 आणि आजी अजूनपर्यंत 11 वाजलेले. आणि त्यांनी अजून जेवण पण नाही केलेलं वाटतं. त्यांना आपण पावडे वगैरे घेतलेले, तर मग जाऊ आता त्यांना देऊ आपण पावडे. जर पण काय पावडे आता आपण जाऊ मग त्यांच्याकडे, त्यांना देऊ. त्यांनी अजून जेवण पण नाही केलेलं आहे. आणि माझ्यासोबत हे पण होते, तिला माझ्या जोडीला बसलेले. मला इंटरेस्ट नव्हता ब्लॉग बनवण्यासाठी की असं गणपतीचं असं ब्लॉग, पण मग आज बनवून टाकू आपण ब्लॉग. येऊन जाईल उद्या सकाळपर्यंत ब्लॉग. आज नाही तर एक पिटून निघाला आणि काय पाणी काढलं. काही नाही. आता मित्रांनो आपण चाललेलो आहे वापस ते आरक्यावर. तिथे आपण फुलं विकत होतो ना, आडून माझा तर घसा गेलेला आहे. पण मग आपण फुलं विकत होतो तिथे. आता जाऊ नये का, 2-3 ओळखीचे भेटले, पण त्यांना तर असं वाटत होतं का बा मी ओळखीचा, म्हणजे ओळखून तरी लांब तोंड केलं का बा मी गरीब आहे म्हणून, नाही का. म्हणजे असं नाही करायचं. मी पाहिलं पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं म्हणे ते असं इतकं, म्हणजे मला तर काय वाटत नाही. जाऊ दे, तुम्ही इकडच्याही तोंडाने चेहऱ्याने पहा माझ्याकडे का मी गरीब आहे काही नाही. पण मला जे मनाने वाटतं ना तसं मी वागतो. मी कधी हे नाही. पण आजीने असं कुठं गेलं आजी. दे रे भाई. आजी ओळखलं का. राहू द्या, येऊ. काळजी घ्या, येऊ. हा अरे पण म्हटलं ओळखलं का नाही, हेल्मेट घातलं का नाही आता. म्हटलं ओळखलं का नाही बॉस. हा नवीन शिकवलं ना, नवीन शिकवलं ना. भाई ने बोला इधर से जाने का. अरे पैसा आता हेल्मेट घातलं का नाही, नसतील ओळखलं. ये फुगा ये तोंडात घे ना फुगा. मग ये मध्ये नको ना बोलू. सड इमोशनल ब्लॉग आहे.